रुपाले अगं जरा पटपट हात उचल आणि स्वयंपाकाला लाग. हो ताई, जुनी पितळाची तांब्याची भांडी आहे ती का? असली तर द्या की माईला. नाहीयेत. अहो ताई बघा की 4 भांडी असली तर द्या. अहो ताई खरंच नाहीत. ए रुपाले, नाही काय म्हणती? त्या इनू भाऊजीच्या लग्नाची भांडी चिकार पडल्यात की तिकडे माळ्याव. अहो मावशी ती कशी द्यायची बरं भांडी? हो ताई द्या की, हाय की ना भांडी त्यात? थांब मी आणते थांब. अहो मावशी थांबा जरा, अर्जुन भाऊजींच्या आईंची भांडी आहेत ती. काय कामाची आहे तवा ती? निसती आपल्या अडचणीला खार. पण एकदा त्यांना विचारायला तर पाहिजे ना. काय गरज नाही विचारायची, बायकांच्या गोष्टी त्यांना काय विचारायला जायचे. जा तू घेऊन ये बरं भांडी. नाही मावशी, त्यांना विचारल्याशिवाय मी नाही आणणार. होय का रुपाले, तू लय आगाव सारखी बोलायला लागली बर का. हा अहो खरंच तसं काही नाही मावशी, पण एकदा त्यांना विचारायला तर पाहिजे. आणि ते हो म्हणाले तर हे आता येतील की परत. काय होतंय? नाही नाही, काय गरज नाही. ए बया थांब ग इथं, मी घेऊन येते. जाऊ नको हा, थांब. अहो मावशी, मावशी ऐका की. हॅलो अपर्णा, कामात आहेस का ग? हॅलो, मी शिर्के बोलतोय. हा, जरा अपर्णाला द्या ना, अर्जंट आहे. देतो 1 मिनिट. मॅडम तुमचा फोन. हा बोला रुपाली ताई. अगं अपर्णा, मावशी आहेत ना, मामनीच्या लग्नातली भांडी द्यायला लागलेत. कुणाला? अगं त्या भांडीवाल्या ताई असतात ना, त्यांना. काय? अच्छा, कशी देऊन टाकतील ते भांडी? अगं मी पण तेच सांगत होते त्यांना, पण ते ऐकतील तर ना कुणाचं. त्या ताईंना द्या फोन. हा देते. ताई बोला जरा. ठीक आहे. कोण? माझी जाऊ आहे, बोला. हा ताई बोला की. नमस्कार ताई. नमस्कार ताई. काय हो, काय भावाने घेताय तुम्ही भांडी? अहो 200 रुपये किलो ना. बर शिर्के, पितळीच्या भांड्यांचा सध्या काय भाव सुरू आहे? मॅडम 800 रुपये 900 रुपये भाव चालू आहे आता. बर काय हो ताई, गंडवताय वे आम्हाला? अहो 800-900 रुपये भाव सुरू आहे, तुम्ही 200 रुपयात घेताय भांडी. आम्हाला नाही द्यायची तुम्हाला भांडी. कोण ग तू? अगं तुझी मावशी आणाय गेली भांडी, तू याच्यात मी निघून जाते. घेऊन बघ भांडी. मॅडम मला द्या फोन. मग आपण जाऊन बघू. आता? हा आता मग या सगळ्यांना सोबत घेऊन जाऊ. अहो यांना पण कळलं पाहिजे ना, सरकारी अधिकारी कसे काय कुठे काम करतात ते, नाही का? नमस्कार, मी कलेक्टर अपर्णा सुरेश माने आणि आमचे सरकारी अधिकारी संकल्प ढोबळे. माझ्या आताच कानावर आले, यांनी भ्रष्टाचार केलाय म्हणून त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी चालली आहे. ढोबळे, काय बोलायचंय का? नाही मॅडम, मी कुठंच येणार नाहीये. नाही येणार मी. ते विचारत नाहीयेत, सांगतायत. तू फिर थोडा, बघू ना. आपण मॅडम, आपण उद्या जाऊयात ना ते काय पाहणी बिनी करायला. हा अहो माझं आज लई डोकं दुखतंय, एकदम बेकार डोकं दुखतंय. आई ग. ढोबळे, ही सगळी नाटकं घरी करायची. आत्ता माझ्यासोबत गपगुमान यायचं, नाही तर फटफटत घेऊन जाईल. चला. ढोबळे बोला की. काय ढोबळे, सायलेंट मोडवर आहे का आज? आमदार साहेब, या अशा लोकांना हाताशी घेऊन फिरताय तुम्ही? नाही, आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. तुम्हाला काय कारवाई करायची बिनधास्त करा.
आम्ही आहोत सोबत. गरीब मुलांना शाळा परवडत नाही म्हणून आपण सरकारी शाळा काढतो ना. मग आणि या शाळांची ही अवस्था आहे काय. तेवढी अक्कल असती तर कशाला मॅडम लहान तोंडी मोठा घास. पण यांचं आता करायचं काय मॅडम. मिस्टर संकल्प ढोबळे, मी अपर्णा सुरेश माने, सातारा जिल्ह्याची कलेक्टर. तुम्ही आतापर्यंत केलेल्या भ्रष्ट कामांमुळे मी तुम्हाला जागीच सस्पेंड करते. काय सरकारी अधिकारी बाजारात सुटला रे तुझा. अर्जा एवढं नको खुश हो. तू फक्त तुझं आजचं मरण उद्यावर टाकलेस. ते बघतो माझा मी. हा तुला काय वाटलं माझ्याकडे एवढेच फोटो आहेत. एक दिवस तुझ्यावर पण हीच वेळ येणार आहे. आज वाचला अजून किती वेळा वाचशील. अर्ज आहे मी आयुष्यभर वाचना. परत जण आदाला लागला ना गावातून अशी थंड काढील थंड. या बसा. सावकाश. आई, आज मी गेल्या गेल्या सरकारांचा फोटो दिलाय आणि सांगितलंय त्यांना आमच्या सरकारांना लवकरात लवकर शोधून काढा. आई, आता आपले सरकार लवकरात लवकर घरी येतील बघा आणि आपलं घर अगदी पहिल्यासारखं होईल बघा. तुम्ही नका काळजी करू. हे घ्या. तुम्ही आज दिवसभर काय केलं. हा वेळेवर गोळ्या घेतल्या. जेवलात ना तुम्ही पोटभर. आज तुम्ही सांगा जेवायला काय बनवायचं. तुम्ही आधी कसं सांगायचं तसं आज सांगा. तुमचा शब्द मी, रुपालीताई, पियूताई कधीच खाली पडू देणार नाही. आत्या, ताई येऊ या की. असं काय उभं राहिलात. किती करणार आहेस त्या घरासाठी कळा. हा त्या घरामध्ये तुला एवढा त्रास झालाय होतोय. त्या लोकांसाठी एवढं प्रेम येतं कुठून. अहो आत्या, असं काय करताय. अहो आपल्या माणसांसाठी करताना त्यांनी आपल्यासाठी काय केलंय आणि काय नाही केलंय हे नसतं बघायचं. आणि माझं जिथे चुकलं तिथे आईने माझे कान पकडलेच की. त्यांचा हक्क आहे माझ्यावर आणि म्हणूनच माझा त्यांच्यावर आणि सरकारांवर अजिबात राग नाही बघ. पण माझ्या पोरावर आहे ना तुझा राग. अगं रुक्मिणे, माझ्या बंट्याची नोकरी गेली हिनी. हा तुमच्या मुलांनी कामच तशी केली आणि मी माझं काम केलं. हा आली मोठी कामाची. पण काय माझ्या बंट्याला बी फरक पडत नाही. असल्या 100 नोकऱ्यांवर लात मारेल माझा बंटी. हा आणि त्या जर नोकऱ्या सरकारी असतील ना तर तिथून लाथ मारून बाहेर काढी लागते तुमच्या पंट्याला. ए लय शानपणा करून बोलू नको. हा गप गुमाने काम करा. अहो मावशी, तुम्हीच सांगितलं होतं ना की आम्ही दोघींनी काही काम नाही करायचं म्हणून. का. हा मग तू येणार आयत गिळायला. त्या रुपालीनी एकटीने किती काम करायचं. आणि तू कलेक्टर झाली म्हणजे काय नुसती गावभर मिरवणार का. आता मी तेच करून आली असशील. हाय का तुला काय घरात काय खायला हाय नाही काय बघावं त्याचं काय पडलंय का तुला. मावशी, आज येताना मीच भाज्या घेऊन आले आहे. अहो मावशी, तुम्ही यायच्या आधी आपण तेच विचारत होते आईंना की आज काय अभ्या एवढा सगळा अभ्यास, परीक्षा, मुलाखत, एवढं टेन्शन, एवढं सगळं झाल्यावर कलेक्टर.
कलेक्टर झाल्यावर कसं वाटतंय बाळा? लय भारी वाटतंय बापू. माझा ना विश्वासच बसत नाहीये, पण एकदा कामाला सुरुवात झाली ना तेव्हा लक्षात आलं लई काम आहे. आप्या, तुला आठवते का आता आपण दोघं पण इथं आलो होतो? भीती वाटत असून सुद्धा जे करतात ना तेच धाडशी असतात. म्हणून तुला म्हणतो तू धाडशी आहेस. आपण कलेक्टर होणं ना त्या पुरातल्या पाण्यात पाहून जाण्यासारखं आहे. अगं म्हणूनच म्हणतोय स्वतःला इतकं तयार करायचं ना त्या पुराच्या पाण्याला चिरत पाहून पलीकडे जायचं. मग आप्या, पुराच्या पाण्यात पोहून आलेगत वाटतंय बापू. तर भीती नाही ना वाटत? आता नाही वाटत भीती. आता हितवर आल्या ना मी, इथून पुढे पी सगळं निभावून घेईल असं वाटतंय. आणि जर उद्या पडले ना बापू तर परत उभी राहील, परत पवत जाईल. एवढा आत्मविश्वास आहे. आप्या, माणूस जस जसा मोठा होतो ना, जस जसा वर जातो ना, तस तशा त्याच्या अडचणी वाढत जातात बाळा. कारण शिखरावर जागा लई कमी असते, म्हणून सगळेच जण शिखरावर नाही पोहोचू शकत. आप्या, शिखरावर पोहोचणं वेगळं, तिथं टिकणं वेगळं. बापू असं का म्हणताय तुम्ही? आप्या, अगं मी साधा माणूस आहे ग, मला लय काय कळत नाही. पण ही गोष्ट लक्षात ठेव, आता तुझ्या निर्णयावर बऱ्याच जणांचं आयुष्य अवलंबून असणार आहे. तुला मिळालेला अधिकार ही दुधारी तलवार आहे बर का. ती कधीतरी तुला लागल, टोचल, बोचल, पण घाबरू नको आप्या. काम सोडू नकोस कधी. नाही बापू, मी माझ्या पद्धतीने काम करीन. मला भ्रष्टाचार समूळ संपवायचा आहे, काही झालं तरी. मी तुम्हाला सांगितलं का, इंटरव्ह्यू मध्ये हा एक प्रश्न होता ज्याचं उत्तर मला काही आलं नाही. भ्रष्टाचार समूळ कसा संपवायचा. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात मी अख्खं आयुष्य घालवीन बाबू. कायदा आणि नियम सगळ्यांसाठी सारखे असतात. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. मग तिथं बापू असू देत तर दुसरं कुणी असू दे. हो बापू, काही झालं तरी मी माझी तत्व कुणासाठीच वाकवणार नाही. मग समोर कोणी का असेल, कितीही जवळचा का असेल. आत्ता तुम्हाला वाढू का आत्ता लगेच? नाही नाही, सगळ्यांबरोबरच मी नाश्ता करेल. अगं पण आप्पी कुठे आहे? आतमध्ये येते. बस बस लागलं का? बघू. कसल्या विचारांमध्ये सापते तू? अगं काय नाही पिवताई. अगं आप्पे, आधीच तुला ऑफिस मधलं एवढं टेन्शन असतं, ही असली घरातली कामं कशाला करत बसतेस तू? अहो नाही आत्या, असं काही नाही. आता आम्ही तिघी जणी. तिघी नाही, आम्ही दोघीच. आम्ही दोघी घर सांभाळणार, तू जिल्हा सांभाळायचं, कळलं? आपे येतो मी. अर्जुन, अरे थांब की, काहीतरी खाऊन जा ना. नाही नको, निघतो जरा, उशीर झाला. अर्जुन, उपाशी पोटी नको जाऊ, काहीतरी खाऊन जा. अगं जावं लागेल मला जरा. काय झालंय? ठीक आहेस ना? ए लैला मजनू, तुमचं गुलुगुलू बोलायचं झालं असलं तर नाश्त्याला वाढा. इथं भुका लागल्यात आम्हाला. तुम्ही कायमच भुकेला असता मावशी. मी माझ्यासाठी नाही बोलत, माझ्या बंटीसाठी बोलते. बंटे गेला नाही अजून? अर्ज्या, तुला बोललो होतो की बंटा आपल्याच घरातला आहे. अपर्णा वहिनी, नाश्ता देताय ना? देते की. अर्जुन चल बस, नाश्ता करून जरा. या अर्जुनराव, बसा, सोबत नाश्ता करू जोडीनं. आप्पे, बघितली का मनी मावशीची जादू? नाही, काल माझ्या बंटीला नोकरीहून काढलं तू आणि आज त्याला नाश्त्याला देती. ऐका नाही मज्जा.
मावशी काल नोकरीहून काढलं ते कलेक्टर अपर्णाने. आता या घरातली सून आहे ना मी अप्पी. आता पाहुणचार करायला नको आहे त्यांचा. पोटभर नाश्ता करा. भरत मिळेल नाही मिळेल. ए असं काय का बोलती? हा नाही नाही तसं नाही. ते घरी एकटे राहतात ना, मग त्यांना एवढा गरम नाश्ता मिळतोय नाही मिळतोय म्हणून म्हणलं. सर आहो तुम्ही उभं राहून काय खाते? बसा की. या बसा. का रे नुसतंच बघतोय? काय झालंय काय तुला काकी? काय रे अर्ज्या, खरंच काय टेन्शन आहे का? हा अजिबात टेन्शन घ्यायचं ना. जे काय होईल ते बघून घेऊ आपण. का तू बंटी बाळा जाऊ दे ना, मरू दे. त्यांचं काय घेणं देणं आहे आपल्याला. हे बघ तू मस्त पैकी नाश्ता कर. आणि काय ग तुला नाश्त्याबरोबर चहा नाही दिला का? ए आप्पे माझ्या बंटीला नाश्त्याबरोबर चहा लागतो. जा घेऊन ये. आणते. आपण तू थांब मी घेऊन येते. ताई थांबा. वाईस बिस्किट पण आणते त्यांना. आणते. आमदार सुजयराव कदम बोलतोय. माझ्या भावाला अटक झालीये. आजच्या आज त्याला जामीन मिळाला पाहिजे इथल्या कलेक्टरनी. ते काय मला माहित नाही. काय करायचं करा तुम्ही. त्याला जामीन मिळाला पाहिजे म्हणजे पाहिजे. 10 मिनिटाहून जास्त तो स्टेशनला थांबला तुमची नोकरी घालविला नाही. ठेव फोन. काय झालं? करतो म्हटले. अरे कवा येणार माझा बंट्या? मावशी अगं शांत हो ना, मी आहे ना. नाही 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 नाही, माझा बंट्या जवळ येत नाही ना तर मी अजिबात शांत बसणार नाही. आणि काय रे सुजा आत्ता फोन लावतोयस तू आणि जेव्हा बंट्याला नेत होते तेव्हा का गप्प बसला रे तू? ए मावशी कलेक्टर येते हे विसरू नको. त्याच्या बी हातात 4 गोष्टी आहेत. अरे त्याची चरबी चढली तिला. पण तू बी आमदार आहेस, काय उपयोग नाही तुझा. सगळी लोक तिथंच ऐकतात. ए मावशी तू कधी आपलीचा राग माझ्यावर काढायची गरज नाही. राग? अरे मी तर ना तिला जगूच देणार नाही बघ. आता तिची नांगीच ठेचली पाहिजे. नांगी नाही अख्खी टिचून काढणार आहे मी तिला. माग बी बंट्याचं लगीन मोडून मांडवातून पळून गेली ती. नंतर काय तर मला जेलात टाकली. आणि आता माझ्या बंट्याला अटक करते काय ती? सोडणार नाही मी तिला. हा मावशी काय तिला टाकायचं मारून. खरं वाटलं काय मावशी तुला? घाबरले ना बाबा मी. पण तुला सांगते सुजा तिला मारायची नाही. तिला एवढं छळायचं ना की त्या छळाला कटाळून तिनं जीव द्यायला जायला पाहिजे बघ. आता कशी बोलली हे चांगलंय. लाग का मला? आता तू बघच मी काय काय करते ते. आणि हा तिच्या आणि माझ्या मधी जर का कोण आलं ना त्याला बी सोडणार नाही अजिबात. हा कोण येत नाही तुझ्या मध्ये? तू लाग का मला? मी आहे ना नरबिंदस. नावाची हाय मनी दिसती अडाणी पण भल्या भल्यांना पाजील पाणी. काय झालं वहिनी? चिंचुके भाऊजी मला अर्जुन बद्दल जरा बोलायचं होतं. साहेबांबद्दल? हा सगळं ठीक आहे ना? हा सगळं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. नक्की? हो. अहो तसं नाही. अशा 2दा दचकून उठलाय तू झोपेत ना. काही टेन्शन आहे का? हा त्याला वाईट साईड स्वप्न पडताय. असं आहे दचकन? नाही तसं नाही. घरात सगळं ठीक आहे. हा आता सरकारांचं जरा टेन्शन आहे पण बाकी कामाचं काही प्रेशर आहे का? काही अडचणी आहेत का? अहो वहिनी शपथ काही टेन्शन नाही, काहीच अडचण नाहीये. का असं काही आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही पण तुम्हाला वाटतंय काहीतरी झालंय? अहो उलट साहेब लय खुश आहेत.
तुमचं पोस्टिंग साताऱ्यात झालंय म्हणून. पण मग असं का होतंय? वहिनी मी बोलू का साहेबांशी? नाही नको, मी बोलते. भाऊजी, का हो, काय झालं वहिनी? नक्की काही झालं नाहीये ना? तुम्ही काही लपवत नाही आता माझ्यापासून? वहिनी शपथ काही नाही झालेलं, सगळं व्यवस्थित आहे. आई शपथ, वहिनींना शंका आली ना तर काय खरं नाही, सगळी भांडा फोडू मी. हातपीच्या ऑफिसवर घेऊन चालला होता कोणाला तरी, त्याच्या हातात फाईल होती. फाईल. अहो साहेब, तुम्हीच तर म्हणला की फाईल कधीच गायब केली म्हणून. आणि अशा किती फाईल आहेत तुझ्याकडे? हा, तेच तर किंतु ती फाईल बघून ना माझ्या पोटातच गोळा आला. म्हणजे तुम्हाला वाटलं ती फाईल तुमची? हा ना, सारखं नुसतं तेच डोक्यात येतंय माझं आहे ना, लक्ष लागा ना कुठं. अहो साहेब, तुम्ही नका ना लक्ष देऊ. अहो ह्यो भुंगा आहे ना पाक डोकसं पुकरून काढेल, माहितीये का? मी काय मुद्दाम करतोय का? पण माझ्या डोक्यात तीच येते, त्याला मी तरी काय करू? साहेब, काल वहिनी भेटल्यावर मग काय म्हणली ती? तेच बोलत होत्या. काय तीच म्हणजे काय बोलत होत्या? पोलीस स्टेशनला काही टेन्शन नाही ना साहेबांना, आणि दोनदा दचकून उठले म्हणले. तिला काय शंका बिंका नाही आली ना? म्हणजे अहो साहेब, तुमच्यावर लय जीव आहे त्यांचा. काळजीपोटी बोलत होत्या त्या. तीच तरी चिंचुकी, तिला लय काळजी वाटते रे माझी. मला त्याच टेन्शन यायला लागलं. सुजी आहे ना, काय बी कामं करून गेला आपल्याकडे. आता आप्पीची बदली झाली आहे इकडं, मला अजून काय नको रे दुसरं. साहेब, तुम्हाला चांगलंच माहिती सुजा कशा आहे, आणि तेव्हा आपल्याला सहजासहजी सोडणार नाही बरं का. तीच तरी चिंचुकी, मला त्याची कामं नाही करायची रे, मला त्याची मदत बी नाही करायची. साहेब, मी चक्रव्यूहात अडकत चाललाय बरं का. आता बाहेर पडलं पाहिजे चिंचुकी, आयुष्य पणाला लागले. साहेब, तुमचा लक्ष्मीनारायणचा जोडा तुटला नाही पाहिजे. अहो साहेब, मला माहिती तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करताय ते, आणि वहिनी किती कराऱ्या स्वभावाच्या आहेत ते चांगलंच माहिती बरं का मला. दुसरी कोण असती ना, मी धाडक्यान सांगून मोकळं झालो. नाही नाही, वहिनी अजिबात ऐकणार नाहीत बरं का साहेब. आणि माझं त्या सुजावर अजिबात भरोसा नाही. आपल्याला वापरून घेईल आणि ऐन टायमिंगला आपल्याला सगळं सांगेल. मग साहेब, करायचं काय आता? ह्याच्यावर एकच पर्याय, उद्या सुजा विरुद्ध आपण. असं जर झालं ना, सुजा खोटा पडला पाहिजे ना आपण खरं. म्हणजे उद्या समजा सुजा पलटी झाला, फुटला, तो आपल्या विरुद्ध गेला, तर आपण आजपर्यंत ज्यांच्याकडून लाच घेतली ना, ही सगळी जण आपल्या बाजूनी बोलली पाहिजे. ही सगळी जण आपल्या बाजूनी जर बोलली ना, तर सुजाने मग फोटो दाखवू दे, नाही तर अजून काय बी करू दे आपल्याला. सुजा खोटं बोलतोय हे पटवून देईल मी आपल्याला. हा साहेब, मुक्ती होऊन जाईल की. हा, मग एक काम कर, ज्यांच्याकडून आपण लाच घेतली ना आजपर्यंत, त्या सगळ्यांना चौकीला बोलू, मीटिंग लाव. अरे बाबा, तुझ्या पाया पडतो, सगळ्यांची गोड बोल, नाही तर तुझं तोंड माहितीये मला. अहो साहेब, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अहो विजय पांडुरंग चिंचुके आहे नाही तर लगेच लागतो का आम्हाला. बिल्डरला सोबत घेऊन आलते. थांबा, एक जरी पुढे पाऊल टाकलं तर बघच. आता काय झालं सुजय? मला नाही, तिलाच विचार. हे सुजा, अरे काय झालंय सांग की, तेव्हापासून उगाच आम्हाला उभं केलेस. काय नाही, सुजय भाऊजी आज ऑफिसला आले होते. ठीक आहे, फाईल. सिटी सेंटरचा प्रोजेक्ट आहे, आणि हा हे दुधाने शेट आणि हे त्यांचे पार्टनर सिटी आहे. मस्त प्रोजेक्ट आहे, 2 सह्या करा, विषय संपला. माझी मीटिंग सुरू आहे, आपण बोलूया नंतर. लय मोठा प्रोजेक्ट घेऊन आलोय मी तुमच्याकडे. यामध्ये तुमचा आणि माझा दोघांचाही फायदा आहे. मी लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी या खुर्चीवर बसली आहे, माझा फायदा बघण्यासाठी नाही. बरं, ऑफिस मध्ये माझा अपमान करायचा होता तुला, म्हणून मुद्दाम केला ना तू सगळे? अजिबात नाही भाऊजी. अजिबात नाही म्हण. अगं तुझ्या बराबर बोलतोय. घरातली माणसं आल्यावर तसं वागायचं असतं त्यांच्याशी. या जागी जर तुझा बापू असता ना खटारा घेऊन आलेला, तर त्याच्या खटाऱ्या सकटच्या लात घुसवला असतस.
नाही मावशी, बापू आले असते ना तर ते बाहेर थांबले असते, असे आत नसते घुसले. ते वडाप चालवतात, मी आमदार आहे इथला. भाऊजी मग तेच सांगते, ते वडप चालवतात तरी त्यांना जे कळते ते तुम्हाला कळत नाही. अप्पे लय बोल नको. काय चुकीचं बोलली रे ती? घरचाच आहेस ना तू, घरातल्याच माणसांनी समजून घ्यायचं ना, कसा दंगा करायचा का? त्याच्याने काय तुझं महत्व कमी होणार होतं का काय? ए सुजा, रात्री अपरात्री कशा पाय दारात थांबवतोस यांना? तीच सांगतोय मी. तू असशील कलेक्टर मॅडम, पण या घरचा सरकार मी आहे. आणि सरकार म्हणून सांगतोय, तू आज घरात पाऊल ठेवायचं नाही. तुझ्या अरे काय बोलतोयस तू? ये तुझ्या, अरे तुला लाज वाटत नाही का स्वतःला सरकार म्हणवतेस ते? अगं आई, हे मी नाही म्हणते. थांब दाखवतो. घ्या कलेक्टर मॅडम. आपण रस्त्यांची पाहणी करायला आलो होतो, तुम्ही पाईपलाईनची पाहणी का केली? शिर्के, अहो कॉन्ट्रॅक्टर खूप हुशार असतात. यांचं पाईपलाईन वाल्यांचं टायप असतं. म्हणजे आता बघा की रस्त्याचं काम झालं ना की लगेच पाईपलाईनचं काम निघतं, म्हणून मग रस्त्याचं परत काम काढायला लावतात आणि मग परत टेंडर पास करायला लावतात. अहो म्हणूनच मी आधी पाईपलाईनचं मेंटेनन्स चेक केलं. आता पुढचे 2 वर्ष माझ्या परवानगीशिवाय रस्ता उकरला नाही गेला पाहिजे. येस मॅडम. काय हो मामा, जेवलात का? मॅडम मॅडम मॅडम, एक फोटो काढू द्या ना. काय? अगं माझ्यासोबत कशाला? अरे मॅडम, तुम्ही आता सेलिब्रिटी झाले की? नाही नाही, अगं असं नको, मला कस तरी होतंय. प्लीज मॅडम, एक काढू द्या की. दिदे, अगं दे की एक फोटो. अरे दिदे पण दिदे थांब, मी काढतो फोटो. थँक्यू मॅडम. अगं ठीक आहे. मॅडम, आत्ताच एक फोन आला होता, एक बाई झाड तोडते. का? ते काही कळलं नाही मॅडम. झाड तिच्या आवारातलंच आहे, पण झाड तोडायला कायद्यानं बंदी आहे ना मॅडम. अहो मग आपली माणसं काही पाठवा की तिथं, आणि त्यांना सांगा दंड भरायला लागेल. ते बघा, दंड भरायला लागला ना की माणसं घाबरतात, ते झाड नाही तोडणार. होय, पण आपले अधिकारी ऑलरेडी तिथे गेलेत मॅडम. लेडीज असल्यामुळे काय करता येत नाही. शिर्के, कोणी का असं ना, दंड भरायलाच पाहिजे ना. बरं मला सांगा, आपली महानगरपालिकेची मीटिंग कधी आहे? अजून 1 तास आहे मॅडम. तासभर आहे ना? मग चला तोवर त्या बाईकडे जाऊन येऊ. मग चला तोवर त्या बाईकडे जाऊन येऊ. या. दादा हीच जागा आहे ना? व नकाशा बघू द्या. नकाशा तर इथलाच आहे. पेपर बघू द्या. चला, तोपर्यंत आपण ही साईड तर मारून घेऊ. ए शुभ्या, चल काम चालू करा. यार काय करता इथं तुम्ही? अहो शेत मोजणी चालू आहे दादा. मोजणी? ती कशा पाय? तुम्ही कोण आहे? मी इथे या शेतात असतोय. अरे पण तुम्ही मोजणी कशाला करताय? अहो इथं लय मोठं बांधकाम होणार आहे, त्यासाठी चाललंय हे सगळं. कोर्टात पण मला कुणी उभं केलं नाही, तेव्हा कुठे गेले तुमचे नेम? खाओ मॅडम, बोला की. तर गरीबाला धरायचं असतं, नेम नेम म्हणून टिमके वाजवायचे. करा माझ्यावर कारवाई काय करायची ती, ज्याच्यावर करायची त्याच्यावर केली नाही. तुम्हाला बरं आम्ही दिसतोय, आम्हाला नेम सांगताय. ताई माझं ऐकून घे. नको मला तुमची कोरडी माया. काय असेल ते दंड तुमचा भरते मी, फक्त माझ्या बापाच्या आग्नी होऊ दे तेवढी. मी तुम्हाला तेच सांगते, तुमचा सगळा दंड मी भरेन. मॅडम शिर्के थांबा.
काहीच चुकीचं बोलत नाही. त्यांचं तरी काय चुकलं? ताई मला खरंच माफ करा. मी तुमची कुठलीही बाजू समजून न घेता तुम्हाला दंड भरायला लावला. तुमच्यावर ही वेळ आली नसती तर तुम्ही असं केलंच नसतं ना. खरंच माफ करा. मॅडम बोलला ते आता चालं बघा. त्या नुसतं बोलतही नाहीत, करूनही दाखवतात. माझ्या पगारात मी तुमचा दंड भरेल, नका काळजी करू. आपण माझी एक अट आहे. काय? मला इकडे ये. नाव काय तुझं? बबल्या. पूर्ण नाव सांग की. नील मिनल सुर्वे. बापाने सोडले ना म्हणून आईचंच नाव लावते, बापाचं नाही. माझी हीच अट आहे. त्याचं सगळं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे. त्याला सगळ्या सरकारी सोयी सुविधा मिळतील ही जबाबदारी माझी. मॅडम तुम्ही बोलून जाता हो, पण तुमचे अधिकारी नाही. ही जबाबदारी माझी म्हणजे वैयक्तिक माझी. तुम्ही नका काळजी करू. शिर्के नको नको ताई, खरंच नको. झाली सोय. ताई खरंच मला पुन्हा माफ करा. माझं खरंच चुकलं. तुम्ही दुसऱ्याकडून पैसे घेतले असते तर तुमच्यावर ही झाड तोडायची वेळ नसती आली. आणि तुम्ही दुसऱ्यांकडनं पैसे घेणार नाही हे नाही कळालं मला. खरं तर तुम्हाला पैसे नको, न्याय हवाय. नाही आलं माझ्या लक्षात. माफ करा मला. आपण आम्ही तुम्हाला पैशाची मदत नाही करू शकत, पण ही लाकडं गोळा करायला तर मदत करू शकतो ना. शिर्के दिप्या विकास होता, मदत करत जा. मला थोड्या वेळासाठी वाटलं काय उद्धट बाई आहे ही, पण तिने नंतर जे काही सांगितलं ना तेव्हा मला कळालं बघ सगळं. परिस्थितीशी भिडून कावलेले असणार, बाकी काय आपे. नाही पण खरंच अर्जुन, अशी वेळ ना खरंच कुणावरच नाही यायला पाहिजे रे. स्वतःच्या बापाच्या दहनासाठी तिला ते एवढ्या जवळचं झाड तोडावं लागलं अर्जुन. कसलं वाटलं असेल तिला आपे. जोवर आपल्यावर अशी वेळ येत नाही ना तोवर आपण काहीच नाही सांगू शकत. हे बोलणं सोपं आहे आपे. हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. अगं माणसासमोर दुसरा पर्याय नसेल तर काय करणार आहे तो. मी काय म्हणतोय आपे. सॉरी यार, अरे मी जरा हे वाचत होते. बोल की काय म्हणला. तू काय खरंच शब्दन शब्द वाचते काय फाईल मधला. हा मग माझं काम आहे ते. दोन दिवसाची आज सही झालीच पाहिजे मला. अर्जुन अचानक शांत काय झालं, बोल की. तेच ते बाईचा विचार करत होतो, तू सांगितलं ना आता. अर्जुन खरंच रे, ते सगळं ऐकून ना माझ्या पण अंगावर काट आलं माहितीये का. मला बापूंचीच आठवण आली रे. म्हणजे बघ की बापू अजूनही त्यांची ती जमीन होती त्याच्या माझी भेटस्थापना करतात. त्यांच्या मनात कुठेतरी असेल का आपली आता जमीन नाही म्हणून. ते बोलून नाही दाखवत पण वाटत तर असेलच ना. कसं आहे, जवळ माणूस आहे तवरच सगळं आहे, नंतर काय. म्हणूनच मी एक ठरवलंय, मी माझ्या पैशातनं बापूंना, दिप्याला, मम्मीला जमीन विकत घेऊन देणार आहे. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. हे बघा, ह्या जमिनीत शेतीशिवाय दुसरं काहीच होणार नाही, हा शब्द आहे माझा. अर्जुन काय कसले विचारत आहेस. नाही घेस तू, घेशील तू, घेणारच तू, माहिती आहे मला. होय. हा मला फुल कॉन्फिडन्स आहे. तू करणार, जगातल्या सगळ्या गोष्टी करणार. नवऱ्याची लाड करायची सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी करणार तू. एक मिनिट, तू इथंच थांब. अर्जुन मी तुझी लाड नाही करत. बरं झालं विषय काढला. कलेक्टर मॅडम, माझी तुमच्याकडे एक तक्रार आहे. अहो माझी बायको माझी लाडच करत नाही हो. होय, मी तुझी लाड नाही करत अर्जुन. नाही ना. बायकोने असं लाड केलेलं चालेल. चालतील नाही, पळते. आता एक काम करू आपण, एकच सही करू दे, मग आपण परत बोलू. झालं झालं. अगं ते वाचायचं राहिलं की. आई बाबा, आता तक्रार आली आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे.
होय. अर्जुन पण खरंच रे, आपल्याला असं निवांत वेळच मिळत नाहीये ना. ट्रेनिंगला गेल्या तिथून आल्यापासून गडबड सुरू झाली बघ सगळी.